हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नाशिक ग्रामीण तसंच परभणी पोलीस शिपाई अंतिम कट ऑफ काय लागेल, पेपर कसा होता, सेफ स्कोर काय असेल, या सर्व गोष्टीचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील. तुमच्या स्क्रीनवर आता नाशिक ग्रामीण पोलीस भरतीच्या जागा आलेल्या आहेत. इथे एकूण जागा 210 होत्या. एस टीसाठी 19, एस टीसाठी 24, VJA 10, NTB 9, NTC 7, NTDला एकही नाही, SBC 4, OBC 71, SEBC 23, EWS 14, ओपनसाठी 29, अशा मिळून टोटल 210 जागा इथं होत्या. तर या 210 जागासाठी जो मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला होता, तुम्हाला माहित आहे मैदानी चाचणीच्या कट ऑफचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला होता, किती लागेल, आणि तो एक्झॅक्ट तसाच लागला. ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 45 मार्कावर लागलेला होता. तर बाकी कॅटेगरीमध्ये SC जनरलचा 32 लागलेला होता, SC फिमेलचा 30 लागलेला होता. त्याचबरोबर STचा असणारा जो कट ऑफ आहे जनरलचा या ठिकाणचा 38 मार्कावर लागलेला होता, फिमेलचा 37 मार्कावर लागलेला होता. तर सर्वच कट ऑफ सांगत बसला तर व्हिडिओ लंबा होईल. तर एकंदरीत हे कट ऑफ सांगण्याचं कारण काय, जसं बघा आता हा तुमच्यासमोर या ठिकाणी जो पेपर आहे हा नाशिक ग्रामीण पोलीस भरतीचा कालचा पेपर आहे. याच्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलं होतं की ओपनचा जो कट ऑफ होता तो किती होता, 45 लागला होता. ओपन फिमेलचा जो कट ऑफ होता तो ओपन फिमेलचा कट ऑफ या ठिकाणी 44 मार्कावर लागलेला होता. आता बघा या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पेपरमधले जे प्रश्न होते ते प्रश्न त्या ठिकाणी खूप अवघड होते असं मला वाटत नाही. म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न सोपे होते असं पण मी म्हणत नाही, पण बऱ्यापैकी मध्ये या ठिकाणी जे मुलं अभ्यास करतात त्यांच्या वाचनामधले असणारे हे प्रश्न होते. काही प्रश्न होते की जसा आता हा 20 नंबरचा जो प्रश्न आहे, मात्रा वर्तातील गण हे साधारणपणे किती मात्राचे असतात. आता असे प्रश्न त्या ठिकाणी थोडे विद्यार्थी कमी वाचतात, पण शब्दाच्या 8 जाती म्हणजे काय आहे, शब्दांचं काय आहे हे सांगायची गरज आहे का, किंवा असतील सीते तर जमतील भूते या म्हणीसाठी योग्य पर्याय कोणता असेल, किंवा इकडे त्या ठिकाणी जे गोदावरी नदीचा उगम असेल, महाराष्ट्र भूषणचे पहिले मानकरी असतील, त्याचबरोबर HPMU व्हायरस मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो, हे जे मुलं अभ्यास करतात त्या मुलांसाठी हे प्रश्न असणारे सोपे होते. तर इथला जो नाशिक ग्रामीणचा पेपर होता, एकंदरीत पूर्ण पेपरकडे जर तुम्ही पाहिलं तर मला असं वाटतंय की इथला पेपर मॉडरेट लेवलचा होता. हार्ड म्हणणार नाही आणि एकदम इझी पण म्हणणार नाही, कारण ज्याच्यामध्ये काही प्रश्न असणारे खरंच असणारे डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त होती, पण सर्वच असणारे त्या ठिकाणी अवघड होते का. जसा हा प्रश्न असणारा इथं तुम्हाला 3 विधानं दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला खालील असणारा पर्याय निवडायचा आहे. तर असे थोडे डिफिकल्टी लेवल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे वेळ असतो त्या वेळेमध्ये प्रश्न सोडवून, जसा हा प्रश्न असेल तर याच्यामध्ये वेळ जातो, किंवा हा प्रश्न असेल तर वेळ जातो. वेळ गेल्यामुळं बाकीचे जे प्रश्न सोडवायचे असतात ते प्रश्न असणारे सोडवून योग्य वेळेमध्ये होत नाहीत आणि त्याचाच परिणाम तुम्हाला कट ऑफवर झालेला दिसतो. एकंदरीत माझ्या हिशोबानं हा पेपर या ठिकाणी मॉडरेट लेवलचा होता. मी एकदम हार्ड पेपर होता. 90 मार्क एकाही मुलाला मिळणार नाहीत असं मी म्हणणार नाही. मिळतील या पेपरमध्ये 90 मार्कवाले स्टुडंट तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील असं मला वाटतंय. बाकी एक्झॅक्ट असणारा मार्क आल्यावर तर त्या ठिकाणी आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, पण एक अंदाज म्हणून असणारा तुमच्या समोर मी हा व्हिडिओ आणत आहे. तर इथला बघा ओपनचा जसं मी कट ऑफ तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता, ग्राउंडचा 45 मार्कावर लागलेला होता. या ओपनमध्ये मी जास्त नाही तर लगभग असणारे 85 मार्क जर प्लस केले, 85 मार्क प्लस केले तर या ठिकाणचा कट ऑफ 130 बरोबर 130 ओपनचा लागू शकतो. कदाचित याच्यामध्ये थोडीशी 1-2 मार्काची घट होऊ शकते. एक्झॅक्ट असणारा तर इतकाच लागेल असं मी म्हणत नाही, याच्यात +2 किंवा -2 होऊ शकतंय बरोबर. तर आपण असं समजू की या घडीला 128 असणारा ओपनचा कट ऑफ 128 ते 30च्या दरम्यान यामध्ये होऊ शकते कदाचित. मग ओपन फिमेलचा कट ऑफ कसा लागेल, तर ओपन फिमेल आतापर्यंत आपण जेवढ्या जिल्ह्याच्या लिस्ट लागल्यात किंवा ज्या ज्या जिल्ह्याचे असणारे लेखीचे मार्क आले त्याच्यावरून जो आपण कट ऑफ काढलेला आहे त्या सर्व कट ऑफमध्ये बघा तुम्हाला मुलांच्या ओपनच्या मेरिटमध्ये आणि मुलींच्या ओपनच्या मेरिटमध्ये लगभग 7 ते 8 मार्काचा डिफरन्स दिसतो. तर लगभग असणार आहे. त्या हिशोबाने इथं जर विचार करायला गेलं तर 120च्या आसपास असणारं ओपन फिमेलचा कट ऑफ लागू शकतो, कारण इथला ग्राउंडचा कट ऑफ मुलींचा 44 मार्कावर लागलेला होता. त्याच्यामुळे इथलं जे मेरिट आहे ते या ग्राउंडच्या मार्कामुळे थोडंसं वाढण्याची शक्यता
आहे. आलं लक्षात? मग बाकी कॅटेगरीचं काय? इथं ओबीसी कॅटेगरीला भरपूर जागा आहेत. इथं ओबीसी कॅटेगरीच्या जर जागा बघितल्या तुम्ही, तुमच्या जर लक्षात असतील जागा, तर इथं 71 जागा असणाऱ्या आहेत ओबीसी कॅटेगरीला आणि यामधले 20 असणाऱ्या त्या ठिकाणी ओबीसी जनरलला आहेत. येते का लक्षात? जेवढ्या ओपन जनरलला नाहीत, ओपन जनरलला जागा 10च आहेत, पण ओबीसी जनरलच्या जागा मात्र 20 आहेत. मग जर समजा आपण असं समजलं की ओपनचा कट ऑफ जो आहे तो 128 वर लागला, 128 वर जर लागला तर ओबीसीचा काय लागल? तर ओबीसीचा लगभग याच्यामध्ये 6 मार्काची तरी घट असेल असं मला वाटतंय. 6 मार्काची तरी लगभग 122 ते 124च्या दरम्यान असणारा कदाचित ओबीसी कॅटेगरीचा लागू शकतो. का तुम्ही म्हणताल 6 मार्काची घट एवढी? कारण जागेमध्ये दुप्पटच फरक आहे ना. ओपनला 10 जागा आहेत, ओबीसीला जनरल मधल्या बरं का 20 जागा आहेत, त्याच्यामुळे हा फरक पडेल. मग ओबीसी मुलींचा कट ऑफ किती लागेल? जर समजा आपण असं समजलं की ओपनच्या मुलीचा 120च्या आसपास लागला तर यांचा कट ऑफ लगभग 115च्या आसपास लागू शकतो. 4-5 मार्काचा फरक असणारा नक्की इथं पडेल. मुलींना 21 जागा आहेत ओबीसीचा, त्याच्यामुळे हा कट ऑफ पण खाली असणारा येऊ शकतो. मग एससी एसटी कॅटेगरीचं काय? तर इथं बघा या ठिकाणी एससी कॅटेगरीला जे जागा आहेत ना ते 19 जागा आहेत आणि एसटी कॅटेगरीला जे जागा आहेत त्या 24 जागा आहेत. आता याच्यामध्ये एसटी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ या ठिकाणी कमीच लागेल एससी पेक्षा, जे इतरही जिल्ह्यात मी पाहिलेलं आहे की ग्राउंडचा कट ऑफ हाय लागते, पण लेखीचा कट ऑफ मात्र एससी कॅटेगरीच्या त्या ठिकाणी असणारं खालीच येतो. काय कारण आहे मला समजण्यापलीकडचं आहे, पण कमी होते. काय असू शकते? तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर यांचे जे त्या ठिकाणी ग्राउंडचे कट ऑफ आहेत, मला वाटतं यांचा 30-32 मार्कावर काहीतरी लागलेला होता आणि यांचा हाय लागलेला होता 38च्या आसपास काहीतरी होता वाटतं. आता एक्झॅक्ट लक्षात नाही मला, पण त्या हिशोबानं जर बघायला गेलं तर यांचा कट ऑफ असणारा जर बघायला गेलं तर 113-14 पर्यंत असणारा असू शकतो आणि यांचा जो कट ऑफ आहे तो कदाचित 111-112 या दरम्यान असणारा बसू शकतो. एक्झॅक्ट असणारा तुम्हाला मी पहिले सांगितलंय की त्या ठिकाणी जेव्हा मार्क लिस्ट येईल तेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा आणि टेलिग्राम चॅनलवर मी व्हिडिओचे अपडेट देतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. आता इतर कॅटेगरीबद्दल एक बोलायचं झालं तर एनटी कॅटेगरीचे जे कट ऑफ आहेत, जर समजा ओपनचे 128च्या आसपास लागले तर यांचे असणारे 123-24च्या आसपास असणारे इथं तुम्हाला पाहायला मिळू शकतात एनटी कॅटेगरीचे आणि एसबीसी कॅटेगरीचा लगभग असणारा 120च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि यांच्या मुलींचा यांच्यापेक्षा 5-6 मार्क असणारा कमीमध्ये होऊन जाईल असा एक अंदाज आहे. तर अशा पद्धतीने आपण नाशिक ग्रामीण बद्दल माहिती पाहिलेली आहे. आता आपण परभणी पोलीस बद्दल माहिती पाहूयात. हा तुमच्या समोर जो आहे तो परभणी पोलिसांचा असणारा पेपर आहे. याच्यामधले प्रश्न जर बघितले तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा रिपीट झालेला प्रश्न आहे. काल मला वाटतं मुंबई लोहमार्गे पण मध्ये हा होता. त्याचबरोबर इथं बघा तुम्हाला जे त्या ठिकाणी प्रश्न दिसतात, जसं 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 यजमान देश कोणते आहेत. त्याचबरोबर महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं जन्मगाव विचारलेलं आहे. त्याच्यानंतर यांचे जे त्या ठिकाणी असणारे पर्याय आहेत हे असणारे थोडेसे लांबलचक वाचायला वेळ लावणारे आहेत. बरोबर. परभणी पोलिसांचा जो पेपर हा तुमच्या समोर आहे, याच्यातली जर तुम्ही लेवल विचारली तर इथला जो पेपर आहे या ठिकाणचा तो लगभग असणारा इझी टू मॉडरेट लेवलचा होता. हार्ड पेपर होता असं मी म्हणणार नाही, कारण याच्यामधले भरपूरसे प्रश्न आता जे वाचलेत, भारत मंडपम कुठं आहे कोणालाच सांगायची गरज नाही, जे वाचणार आहेत. मराठी अभिजात भाषा दर्जा हे चर्चेत असणारा आहे. हुमूर समुद्रधूमी, अरे हे तर मागच्या मला वाटतं जे पहिले 15 मार्चला पेपर झाले त्याच्याही मध्ये याच्यात 3-4 जिल्ह्यामध्ये हा प्रश्न होऊन गेलेला आहे. हे प्रश्न वाचलेत किंवा क्यूसेक जे थोडंसंही वाचलं असेल तर तुम्हाला नक्कीच याचं उत्तर माहीत असणार आहे. किंवा हे या लोकांवरील प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजी लस टोचली जाते, हे वाचण्यातले प्रश्न आहेत. लुटीचा सिद्धांत फेमस आहे ना, म्हणजे एवढं डीपमध्ये पंचमढी चिखलदरा ही थंड हवेची ठिकाण कोणत्या पर्वतावर आहेत, हे एकदम सोपे प्रश्न आहेत. किंवा जोगचा धबधबा, गिरसपाचा धबधबा कोणत्या असणाऱ्या राज्यात आहेत, सोपे प्रश्न आहेत. एवढे अवघड प्रश्न या ठिकाणी वाटत नाहीत. याच्यामध्ये कदाचित असणारे 6-7 प्रश्न असणारे इथं तुम्हाला थोडेसे डिफिकल्टी लेवल जास्त आहे, पण बाकी जर बघायला गेलं तर माझ्या हिशोबानं पेपर इझी असणारा लेवल होता. म्हणजे मी याला इझी टू मॉडरेट लेवलमध्ये ठेवल आणि इथं तुम्हाला 90+ गुण घेणारे बरेच विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळू शकतात असा माझा एक वैयक्तिक अंदाज आहे. मग इथला असणारा त्या ठिकाणी कट ऑफ काय लागू शकतो तो आपण आता पाहूयात. ग्राउंडचा कट ऑफ बघा, ओपनचा जो कट ऑफ आहे तो मेल आणि फिमेल दोन्ही असणारे 45 मार्कावर इथं तुम्हाला लागलेले दिसले होते. त्याचबरोबर या ठिकाणचं जे इतर कॅटेगरीचे मेरिट बघलं, जसं असणार या ठिकाणी तुम्ही एससी कॅटेगरी असेल तर एससी कॅटेगरीचा जो जनरलचा कट ऑफ होता इथला या ठिकाणावर लागलेला होता. तर एससी फिमेलचा जो कट ऑफ होता, एससी फिमेल या ठिकाणी 31 मार्कावर तुम्हाला पाहायला मिळालेला होता.
मग या ठिकाणी जर एकंदरीत कट ऑफचा अंदाज घ्यायचा झाला, इथल्या जागा तर जास्त जागा नाहीये तिथं. या ठिकाणी जे जागा आहेत टोटल 86 असणाऱ्या जागा आहेत इथं परभणी पोलिसांना. आणि या 86 जागासाठी काय कट ऑफ लागू शकतो एक अंदाज जर बघायचं झालं तर बघा, 45 मार्कावर असणारा ओपनचा, जनरलचा असेल किंवा मुलींचा कट ऑफ लागलेला होता. मी म्हणतो याच्यात जास्त मी प्लस करत नाही, फक्त 90च प्लस करतो. ओपन कॅटेगरीमध्ये जागा 2 आहेत बरोबर, 90 आणि 45 135 लागेल असं मला वाटतंय. कारण जागा जनरलला 2 आहेत, कदाचित त्याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते. एक्झॅक्ट असणारा कट ऑफ तो गुण आल्यावर आपल्याला समजून जाईल. मुलींचा किती कट ऑफ लागेल, मुलीला जनरलमध्ये एकच जागा आहे म्हणून इथं 5 मार्काचा फरक ठेवणं मुश्किल आहे. तरी ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो ओपन फिमेलचा कट ऑफ या ठिकाणी 132च्या आसपास लागू शकतो, याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकते. मग बाकी कॅटेगरीचं काय, तर इथं SC कॅटेगरीला 8 जागा आहेत. तर SC कॅटेगरीला 8 जागासाठी जो कट ऑफ आहे तो कट ऑफ बघा, 37 मार्कावर असणार यांचं ग्राउंडचा कट ऑफ लागलेला होता. मी याच्यात जास्त काही प्लस करत नाही, 85 मार्क प्लस करतो. तर लगभग तुम्ही इथं पाहू शकता या ठिकाणी 122 मार्कापर्यंत असणारा हा कट ऑफ मला वाटत आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त असणारा लागू शकतो किंवा 2 मार्काची असणारी घट इथं होऊ शकते. ST कॅटेगरी तर लगभग असणारे याच रेंजमध्ये यांचा पण कट ऑफ लागू शकतो. आणि NT कॅटेगरी जर समजा ओपनचा कट ऑफ 135 वर लागला तर मात्र या NT कॅटेगरीचे कट ऑफ सगळे 132च्या आसपास असणारे तुम्हाला पाहायला मिळतील. ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, ओबीसी इथं असणारा ओबीसी कॅटेगरीला जनरलमध्ये 5 जागा होत्या. जर ओपनचा कट ऑफ 135 लागला तर यांचा 130च्या आसपास असणारा लागू शकतो. आणि मुलींचा कट ऑफ जो आहे तो त्या ठिकाणी यांना जागा मुलींना 5 आहेत, यांच्या मुलींचा कट ऑफ या ठिकाणी 125च्या आसपास असू शकतो. हा माझा एक अंदाज आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण इथं परभणी पोलिसांचा कट ऑफ पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. एक्झॅक्ट कट ऑफ लेखी परीक्षेचे गुण आल्यावर मी तुमच्यासाठी घेऊन येतो. त्यासाठी टेलिग्राम चॅनल असणार सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, टेक केअर.